मंडळी तुमच्यासोबत असं कधी झालंय का की तुमच्या फोनचा कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे किंवा 108 मेगापिक्सल आहे, पण ज्याचा कॅमेरा 12 मेगापिक्सल आहे त्याच्या कॅमेऱ्यावरती त्याच्या मोबाईलवरती फोटो जास्त चांगले येत आहेत. फॉर एक्झाम्पल सॅमसंगचा एखादा टॉप एंड फोन असेल किंवा आयफोन वरती असेल, फक्त 12 मेगापिक्सल कॅमेरा पण फोटो एकदम खतरनाक येत आहे. आणि तुमच्याकडे एवढा चांगला कॅमेरा असून सुद्धा फोटो येत नाही. हे असं का होतंय माहितीये? याच विषयावरती आज आपण टेक चेक या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी अमित गद्री, न्यूज 18 लोकमतच्या टेक चेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, बऱ्याचदा असं होतं ना की आपल्या फोनला एकदम भन्नाट कॅमेरा असतो, 108 मेगापिक्सल, पण आपले फोटो चांगले येत नाहीत किंवा जर लाईट कमी असेल तरी सुद्धा त्यामध्ये ग्रेन्स दिसतात, नॉईज दिसतो, त्यामुळे फोटो चांगले नाहीयेत. अशा वेळेला करायचं काय किंवा हे सगळं का होतंय? अगदी सोप्या भाषेमध्ये आपण हे समजून घेऊया. मंडळी, खरं तर तुमचा मोबाईलचा कॅमेरा किती मेगापिक्सल आहे याला महत्व नाहीये. त्यामागे सेन्सर नेमका कुठला आहे, तो किती मोठा आहे याला जास्त महत्व आहे. आता का सेन्सर का महत्वाचं आहे आपण एकदा जाणून घेऊया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेन्सर म्हणजे काय, तर तुमचा कॅमेऱ्याची लेन्स जो लाईट आतमध्ये घेते आणि जी प्रतिमा आपल्याला, जो फोटो आपल्याला हवाय, तो ज्या सेन्सरवरती पडतो आणि त्याचं डिजिटल रूपांतर आपल्याला फोटो मिळतो. तर ते जे काम करतं त्याला सेन्सर म्हणतात. मेगापिक्सल म्हणजे काय, तर आता समजा आपण मेगापिक्सल जास्त असेल आणि सेन्सर लहान असेल, मग फोटोला काही प्रॉब्लेम येणार का? त्याचं सुद्धा उत्तर मी तुम्हाला देतो. आता मेगापिक्सल म्हणजे काय, तर फोटोमधील जी पिक्सलची संख्या आहे ना त्याला मेगापिक्सल म्हणायचं. जितका जास्त मेगापिक्सल तितका फोटो डिटेल्ड येणार, सगळे डिटेल त्यामध्ये कॅप्चर होऊ शकतात. आता सेन्सर काय आहे, तर सेन्सर एक चिप आहे ज्यामध्ये तुम्हाला जो त्या लेन्स मधनं लाईट आलेला आहे त्या सेन्सरवरती पडल्यानंतर तो फोटो कॅप्चर होणार आहे. तर असा आपला मोबाईलचा कॅमेरा काम करत असतो. आता सेन्सर मध्ये काय महत्वाचं आहे, जर मेगापिक्सल महत्वाचा नाहीये तर सेन्सर मध्ये काय महत्वाचं आहे, तर सेन्सरचा साईज महत्वाचा आहे. सेन्सर जितका मोठा तितका जास्त लाईट तो कॅप्चर करणार. म्हणजे अगदी लो लाईट मध्ये जर तुम्ही शूट केलं तरी सुद्धा फोटो त्यामध्ये चांगला येणार. म्हणून मी मगाशी सुरुवातीलाच म्हणालो होतो की तुमच्या फोनला 108 मेगापिक्सल आहे, त्यावरून फोटो चांगला येत नाहीये, पण तेच आयफोनच्या 12 मेगापिक्सल किंवा अगदी S25 असेल त्याच्या 12 मेगापिक्सल कॅमेरावरून फोटो चांगले येत आहेत. तर हा सगळा प्रकार असतो जो आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता आयफोन मध्ये त्याचा जो सेन्सर आहे तो थोडा मोठा आहे इतर जर आपण कॅमेऱ्याची तुलना केली तर, त्यामुळे त्यामध्ये जास्तीत जास्त लाईट लेन्स मधून आत येतो आणि तो फोटो आपल्याला चांगला रिझल्ट बघायला मिळतो. आता सेन्सरचा आकार यामुळे फार महत्वाचा आहे, त्यामुळे जास्त जितका प्रकाश त्या सेन्सरवरती येईल तितकेच चांगले तुम्हाला कलर्स फोटोमध्ये बघायला मिळेल. डायनॅमिक रेंज त्यावरची त्याची अवलंबून असते. आता मग सेन्सरचे प्रकार कुठले कुठले हे पण आपण समजून घेऊया. आता सेन्सरमध्ये सीसीडी आहे, सीमॉस आहे. हे खरं तर दोन महत्वाचे प्रकार असतात, पण आपल्या स्मार्टफोनमध्ये सीमॉस आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे या सेन्सरच्या माध्यमातूनच आपले सगळ्या लेन्सेस लाईट कॅप्चर करून फोटो तयार करत असतात. आता सेन्सरची भूमिका काय आहे, तर कमी प्रकाशात जास्तीत जास्त चांगला फोटो तयार करणे हे सेन्सरवरती खरं तर चॅलेंज असतं. त्यामुळे तुमचा सेन्सर किती मोठा त्यावरती त्या फोटोची क्वालिटी अवलंबून आहे. तसंच बऱ्याचदा असं होतं ना की आपल्या कॅमेरामध्ये, आपल्या मोबाईलमध्ये समोर जर एखादा रंग आहे तर तो आपल्या स्क्रीनवरती खूप वेगळा दिसत असतो. तर हे सुद्धा काम सेन्सरचं आहे. म्हणून सेन्सर चांगलं असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याचे डिटेल आणि त्याचा रंग हे चांगलं येणं किंवा जसं आपल्या डोळ्याला दिसतंय त्या पद्धतीने येणं आपल्याला गरजेचं आहे. यानंतर खरं तर सगळ्यात महत्वाचा भाग सुरू होतो तो म्हणजे जसं आपण मगाशी म्हटलं, मेगापिक्सल आहे, त्यानंतर सेन्सर आहे, यानंतर सुरू होतं पोस्ट प्रोसेसिंगचं काम. तुमचा तयार झालेला फोटो तो तसाच तुम्हाला नाही दिसत आहे, त्याला प्रोसेस होतीये. अनेक फोटो काढले जात आहेत एका फोटोसाठी आणि त्या प्रत्येक फोटोला मग त्याच्या शॅडोज असतील, हायलाइट्स असतील, त्याची डायनॅमिक रेंज असेल किंवा बऱ्याचदा कलर एन्हान्स केले जातात. त्यामुळे हा सगळा प्रकार यामध्ये याच्या बॅकग्राऊंडला सुरू असतो. त्यामुळे तुमचा जर एक फोटो आहे तर तो एक फोटो नाही, अनेक फोटो काढले जातात. त्यामध्ये सगळे फोटो क्लब करून तुम्हाला एक चांगला फोटो बघायला मिळतो. त्यामुळे सॉफ्टवेअरचं प्रोसेसिंग कसं आहे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. जर आपण OnePlusचं बघितलं तर हेझल ब्लेड आहे. तुम्हाला प्रोसेसिंग, कलर ट्रीटमेंट जी आहे ती तुम्हाला हेझल ब्लेडची बघायला मिळते. त्यामुळे प्रत्येक कंपनीचं कलर प्रोसेसिंग वेगवेगळं असतं. त्यामुळे तुम्ही आयफोन मधनं फोटो काढला तर कलर टोन तुम्हाला वेगळा बघायला मिळेल. सॅमसंग मध्ये काढला तर वेगळा मिळेल. OnePlusचा आणखीनच वेगळा कलर बघायला मिळेल. त्यामुळे तुमचा कॅमेरा किती मेगापिक्सल आहे, त्यानंतर तुमचा सेन्सर कसा आहे आणि त्यानंतर सॉफ्टवेअरच्या द्वारे कसं प्रोसेसिंग केलं जातं हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. तर मंडळी, इथून पुढे तुम्ही जेव्हा मोबाईल घ्याल त्यावेळेला तुम्ही किती मेगापिक्सल याबरोबरच त्याचा सेन्सर कसा आहे आणि त्याचा रिझल्ट कसा येतोय हे सुद्धा चेक करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्ही सध्या कुठला फोन वापरताय आणि त्याचे फोटो कसे येत आहेत.
तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्की सांगा आणि अशाच सगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करा आणि अशाच डिजिटल जो आपण कॉन्टेंट करतोय या सगळ्या माहितीसाठी तुम्हाला असा कुठला विषय असेल की ज्यावरती व्हिडिओ बघायची इच्छा आहे किंवा त्यावरती आपण व्हिडिओ करू शकतो हे सुद्धा आम्हाला नक्की सांगा आणि पाहत राहा न्यूज 18 लोकमत.